Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. पण ते असं ब्रह्मचारी राहिलंच पाहिजे असं काही आता कंपल्सरी नाहीये का? नाही, अजूनही आहे संघामध्ये पहिलेपासून असं आहे की बा जो प्रचारक निघेल, हा. जोपर्यंत तो प्रचारक काळामध्ये आहे प्रचारक जोपर्यंत तोपर्यंत लग्न नाही तोपर्यंत करत. त्यांनी म्हणजे लग्न किंवा स्वतःचं व्यक्तिगत जे काय म्हणतात त्याला इतर विवाह, गोष्टी अर्थार्जन किंवा स्वतःचा म्हणजे व्यक्तिगत त्याचं नसेल, जे असेल ते संघटनेच्या हिशोबाने असेल सगळं. आणि पण हे निघणं जसं त्याच्या मर्जीने आहे तसं त्याला वाटलं की आता आय एम डन, तर तो वापस पण जातात. तर खूप लोक वापस जातात, ते परत नंतर त्यांचा गृहस्थ जीवनात संसारात. जातात आणि ते जीवनपर्यंत त्यातले अधिकांश लोक संघाचं काम करत राहतात वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये. अशी पण खूप मोठी संख्या आहे. पण असं नाही वाटत तुम्हाला की आता म्हणजे तुमची महिलांची पण शाखा आहे संघाची, अनेक महिला आहेत की ज्यांना असं वाटू शकतं की मी अविवाहित राहायला तयार आणि मला संघाचं काम समितीमध्ये अशा प्रचारिका आहेत, पण मुख्य धारेत नाही. मुख्य नाही, समितीला तुम्ही मुख्यधारा का नाही समजत? समिती पण मुख्यधारा. शेवटी पॅरेंट ऑर्गनायझेशन RSS म्हटली जाते ना, म्हणून म्हटलं. असं आहे, संघाच्या स्थापनेच्या नंतर जेव्हा हे संघटन सुरू झालं मैदानी शाखेचं होतं, बरोबर, तेव्हा हे पुरुषांचं झालं आणि त्याच वेळी अशी आवश्यकता वाटली की बा, आणि मावशी केळकर ज्या होत्या म्हणजे संस्थापिका त्या समितीच्या, त्यांनी पण इच्छा व्यक्त केली आणि त्यामुळे मग समितीचं कार्य 36 मध्ये सुरू झालं. म्हणजे जवळजवळ संघाच्या स्थापनेनंतर 11 वर्षांनी. पण कधी अशी चर्चा झाली की आपण महिलांना मुख्य धारेत घेतलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे? माझ्या मते म्हणजे मुख्य धाराच आहेत, समिती पण मुख्य धारा आहे. तुम्हाला असं नाही वाटत काहीच सबऑर्डिनेट काइंड ऑफ असं नाही वाटत? नॉट सबऑर्डिनेट, इट्स अ मेन हे. हा, इट्स अ मेन. पण मुख्य निर्णय प्रक्रियेमध्ये त्या नाहीयेत अजून. कोणी सरसंघ चालक नाही बनू शकत. नाही, तर समितीमध्ये पण सरसंघ चालिका नाही बनू शकत. समितीमध्ये कोणी प्रमुख संचालिका पुरुष बनू शकत नाही, कार्यवाहिका पुरुष बनू शकत नाही. पण पुरुष आणि महिला एकत्र समितीला पण हा प्रश्न विचार नाही, म्हणून म्हटलं मी की हे मैदानी खेळांचा विषय आहे त्यावेळची परिस्थिती होती. नाही, आज सुद्धा शाखा मैदानात लागते आणि त्या शाखेची जी पद्धती आहे ज्यामध्ये सामूहिक खेळ आहे, ग्राउंडवरची कामं आहेत आणि ती शाखा एका मोहल्ल्यामध्ये लागते, तिथले तरुण लोक एकत्र येतात, तेव्हा आपल्या मोहल्ल्यामध्ये सामान्यपणे त्या वयात लोक वेगवेगळे येतात, मुलं मुली. त्यामुळं हे या पद्धतीने हे चाललेलं आहे आता आणि आता असं चालेल.